इकडे पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधील पॉप्युलर हाइट्स ही इमारत कोसळण्याची भीती आहे, कारण सोसायटीच्या सुरक्षा भिंत पावसाच्या पाण्याने कोसळलेली आहे। सुशोभीकरणामुळे ही भिंत कोसळल्याचा रहिवाशांकडून आरोप केला जातोय। मागील 2 दिवस झालेल्या पावसामुळे पुण्यातील नदी सुशोभीकरण प्रकल्प हा वादात सापडलेला आहे आणि याच प्रकल्पाचे नुकसान आता आपल्याला बघायला मिळत आहे। पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरात हा नदी सुधार प्रकल्प बांधला जातोय आणि याच प्रकल्पाचे साइड इफेक्ट्स आता बघायला मिळत आहेत। परवा झालेल्या पावसाने ही देखील जी खचलेली बॅकग्राऊंड जे इमारत दिसती आहे, जी भिंत आपल्याला दिसते आहे, ती भिंत परवा पडलेल्या पावसामुळे आणि या नदी सुधार प्रकल्पाच्या बाजूला असलेल्या या बिल्डिंग मध्ये कोसळली होती आणि आता याच बिल्डिंगचा मागचा काही भाग कोसळायला सुरुवात झाली आहे। इथले नागरिक माझ्या सोबत आहेत। ताई, नेमकं काय तुम्हाला महापालिकेने आता सांगितलंय? महापालिकेला म्हणा खाली करा, सगळे बाहेर पडा म्हणजे आमची सुविधा करून दिली का त्यांना? बाहेर जा 30-40 हजार रुपये महिना कुठून देणार आम्ही? एका कपड्याने निघाले बाहेर सगळे लोक, सगळे लेकरं बाळावाले लोक आहे। आम्हाला पण सांगितले त्यांनी, आम्हाला पण नोटीस दिलेली आहे की तुम्ही इथून दुसऱ्या बाजू कुठेतरी शिफ्ट व्हा, कारण की हे कधी पण हे पडू शकते। तर हे पडलं, हे ऍक्च्युली हे सगळं हे बांधकामामुळे झालेले आहे। सांगा, किती फ्लॅट्स आहेत, किती लोक राहतात? 40 ते 45 फ्लॅट आहेत। प्रत्येक घरामध्ये 5 जण पकडले तर आज पकडला 200 ते 250 लोक बेघर झालेली आहेत, पुणे मनपाच्या मेहरबानीने। नदी सुशोभीकरण या प्रकल्पामुळे ही सगळी भिंत किंवा ही सगळी जे वॉल आहे ती कोसळली आहे, असा आरोप यांच्याकडनं केला जातोय। आणि महत्त्वाचं म्हणजे आता आम्हाला याची नुकसान भरपाई द्या, इथल्या लोकांनी आता करायचं काय? आणि नदी सुशोभीकरण प्रकल्प हा जीवावर उठलाय का लोकांच्या, असा प्रश्न देखील या सगळ्यांनी उपस्थित केलाय। कॅमेरामॅन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।